गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सायन्स 2 चा चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. या चॅप्टरचं ऑलमोस्ट 6 मार्क्सचं वेटेज आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे बोर्डच्या दृष्टिकोनातून. बरेच मुलं हा चॅप्टर स्किप करून देतात, समजत नाही. पण मी आज तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये कुठले पॉइंट्स फक्त लक्षात ठेवायचे एवढ्याच गोष्टी सांगणार आहेत, तेवढं तुम्हाला करायचं आहे. आणि तुम्हाला जी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केली जाणार आहे ना, फक्त आणि फक्त त्याचा अभ्यास करा. पेपर सिंपल जाईल तुम्हाला. तर चला बघूया चॅप्टर नंबर 6 ॲनिमल क्लासिफिकेशन. सगळ्यात पहिले माझ्या पोराने लहानपणी ज्यावेळेस तुम्ही 8वीला होते पोरांनो, तेव्हा लहान नव्हते तुम्ही, बरेच मोठे होते, बऱ्याच गोष्टी समजत होत्या तुम्हाला. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा हा चार्ट शिकले होते पोरांनो, बघा आठवा. हा, आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन टाइप्स आहे, प्रोकायरेटिक, युकायरेटिक. प्रोकायरेटिक, युकायरेटिक. जे प्रोकायरेटिक आहे ना पोरांनो, त्याच्यामध्ये सेल वेल डेव्हलप नसतात. जे युकायरेटिक आहे त्याच्यामध्ये सेल वेल डेव्हलप असतात. मग प्रोकायरेटिक मध्ये कोण येतं? किंगडम मोनेरा. कोणती किंगडम येते? मोनेरा. कोणाचा रा? मोनेचा रा. युकॅरेटिक. युकॅरेटिक मध्ये दोन सेल्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनि सिंगल सेल, मल्टी मल्टिपल सेल. आता युनिसेल्युलर म्हणजे एकाच सेल पासून जे तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये येतं किंगडम प्रोटिस्टा. कोणाचा टा? प्रोटिस्टचा टा. प्रोटिस्टा. युनिसेल्युलर मध्ये कोण येतं? किंगडम प्रोटिस्टा. कोरिलेशन. मल्टीसेल्युलर मध्ये विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. सेल आहे, सेलच्या आजूबाजूला पूर्ण एक वॉल असते. तर सेल काय माहिती ना पोरांनो? माझ्या पोरांना 100% माहिती असेल, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. काय पोरांनो? सेल. हेरिडिटी इव्हॉल्युशन मध्ये मी सांगितलंय, इव्हन सेकंड चॅप्टर मध्ये सायन्स 2च्या पण मी सांगितलेलं आहे. असो, आता मल्टीसेल्युलर मध्ये विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल मध्ये येतं पोरांनो ऑटोट्रॉप्स, हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स, हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप मध्ये येतं किंगडम प्लांटी, हेटरोट्रॉप मध्ये येतं किंगडम फंगी. आता पोरांनो विदाउट सेल वॉल, किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया. आता बघा, हे बाकीचे किंगडम मोनेरा जे आहेत हे तुम्ही कधी शिकले होते पोरांनो? 8वीलाच. प्लांटी बद्दल तुम्ही शिकले होते पोरांनो 9वीला. आता आपल्याला बघायचंय किंगडम ॲनिमलिया. ॲनिमलचे जेवढे क्लासिफिकेशन्स आहेत ते का करायचे, का केले गेलेले आहेत, कोणते कोणते ॲनिमल्स आहेत, हे त्याचे फायलम काय, हे सगळं इम्पॉर्टंट आहे पोरांनो. चला सुरू करूया चॅप्टरला. बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. एक थेरॉटिकल टॉपिक जो असा आहे या चॅप्टर मधून, तो थोडासा रट्टा रे रट्टा, मारा रे रट्टा असा येणार आहे पोरांनो. बघा सिंपल सांगतो. स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. आता मला सांगा, बरेच ॲनिमल आहे, जर का त्यांचं प्रॉपर पद्धतीने क्लासिफिकेशन झालं तर इझी होईल ना पोरांनो? सिंपल आहे. शाळा आहे आपली, शाळेमध्ये बघा बरेच वर्ग असतात, 8वी 9वी 10वी, प्रत्येकाचे ग्रुप्स करून ठेवतात. का? त्यांना जो काही स्टडी, जो काही आपण शिकवतोय ते इझिली प्रोव्हाइड केलं जावं म्हणून. सेकंड, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल. जर का आपण फक्त फ्यू ॲनिमलचा स्टडी केला ना, तर त्यांचा जो ग्रुप आहे हेल्प करेल आपल्याला अंडरस्टँड अबाउट द एंटायर ॲनिमल ग्रुप. जर का एक मोठा ॲनिमलचा ग्रुप आहे, त्यांच्यापैकी थोड्या ॲनिमलचा स्टडी केला तर त्यांच्या बाकीच्या ग्रुपबद्दल पण आपल्याला माहिती मिळून जाते. जसं की शाळा तेव्हाच कंप्लीट वाटते ना पोरांनो, जेव्हा शाळेमध्ये आपले शिक्षक म्हणतात ना की अरे तुमचा ग्रुप आहे ना सगळ्यात खतरनाक आहे, आमच्या पूर्ण आयुष्यात आम्ही असा ग्रुप बघितला नाहीये. तशी पद्धत आहे. इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. ॲनिमलचं इव्हॉल्युशन कसं झालंय ह्याची माहिती भेटेल आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये. इट हेल्प, हे हेल्प करतं अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल. ॲनिमलचं रिलेशनशिप स्टेटस काय ते फाइंड करण्यासाठी विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सोबत. इट हेल्प टू अंडरस्टँड, हे आपल्याला हेल्प करतं समजून घेण्यासाठी काय, द हॅबिटॅट ऑफ इच ॲनिमल. प्रत्येक तो कुठल्या एरियात राहतोय, काय करतोय, त्याचं हॅबिटॅट काय प्रत्येक ॲनिमलचं. अँड एक्झॅक्ट रोल इन नेचर, त्याचा नेचरमध्ये एन्व्हायरमेंटमध्ये नक्की काय रोल आहे. देवाने वरतून पाठवलंय असंच आहे का, अरे या चला, नाही, काहीतरी मेन उद्देश असेल ना, काही ना काही प्रत्येकाचा रोल आहे म्हणून आपण या पृथ्वीवरती आहे. इट हेल्प, हे मदत करतं टू अंडरस्टँड काय, व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय ॲनिमल. ॲनिमल्स अडॅप्टेशन्स करतात पोरांनो. कसं करतात रे? तुम्ही बघितलं असेल बघा, काही काही पक्षी असतात ते स्पेसिफिक कंडिशनमध्ये, काही वेळेस ते आउट ऑफ इंडिया असतात, मग इंडियात पण येतात, असे काही पक्षी असतात बघा.
हा, म्हणजे काय, अडॅप्ट करतात ते. जशी जशी तिथे सिच्युएशन त्यांना अडॅप्ट करणारे, सस्टेन करणारे, त्या त्या ठिकाणी ते स्थलांतरण करतात, असं याचा अर्थ होतो. बेनिफिट ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन 5 लक्षात ठेवायचे मिनिमम. किती पोरांनो? 5. चला, यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमलचं क्लासिफिकेशन कसं करतात पोरांनो? आता हा जो चार्ट आहे, जो काही तुम्हाला दिसतंय ना इथे पीपीटी मध्ये, ते जर का तुम्ही लक्षात ठेवलं, समजून घेतलं, रट्टा मारलं, पूर्ण चॅप्टर आला. काय बोलतोय, लक्षात आलंय ना? हे समजलं तर पूर्ण चॅप्टर आला असं समजायचंय तुम्हाला. चला, नॉन कोरोडेट, कोरोडेट्स, 2 टाइप्स आहेत ॲनिमल क्लासिफिकेशनचे. नॉन कोरोडेट्स, कोरोडेट्स, नॉन कोरोडेट्स, कोरोडेट्स. आता नॉन कोरोडेट्स मध्ये काय काय? यांच्यामध्ये नोटोकॉर्ड इज अब्सेंट. नोटोकॉर्ड म्हणजे काय? पाठीचा कणा, कणा रे कणा, पाठीचा कणा, ताठ असा पाठीचा कणा, यांच्यात अब्सेंट आहे नोटोकॉर्ड. नॉन कोरोडेट मध्ये नोटोकॉर्ड अब्सेंट आहे. फॅरेंजियल गिल स्लिट्स अब्सेंट. फॅरेंजियल गिल स्लिट्स अब्सेंट म्हणजे, फॅरेंजियल गिल स्लिट म्हणजे काय पोरांनो? माशांमध्ये बघा जे पर असतात, ज्याला आपण म्हणतो श्वसन, रेस्पिरेशन करण्यासाठी ते कामात येतात, ते यांच्यामध्ये अब्सेंट आहे. नर्व कॉर्ड, जी नर्व कॉर्ड आहे ही प्रेझेंट व्हेंट्रल साइड. व्हेंट्रल म्हणजे पुढच्या बाजूला यांचा नर्व कॉर्ड आहे. पाठीचा कणा कुठे? पुढून आहे. हर्ट कुठे? मागून आहे. पुढचं मागे, मागचं पुढे, असा यांचा कारभार आहे. कोरोडेट्स, कोरोडेटमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट म्हणजे कोरोडेट्स म्हणजे कोण माहिती का? आपण ह्युमन बिंग हे कोरोडेट्स आहे, बाकी जे आहेत ते नॉन कोरोडेट, असं एक समजून चला तुम्ही. कोरोडेट्स म्हणजे ह्युमन बिंग मध्ये आपण येतो. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट, पाठीचा कणा आहे ना. आता फॅरेंजियल गिल स्लिट्स, यांच्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लिट्स ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. तिथे तुम्हाला हायलाइट केलंय, तुम्हाला माहिती पाहिजे काय असतात पोरांनो? प्रेझेंट्स असतात. नर्व कॉर्ड, जी काही नर्व कॉर्ड म्हणजे काय? आपल्या मेंदूपासून जी नर्व कॉर्ड जाते पोरांनो, ही कुठल्या बाजूला आहे? डोर्सल साईडला आहे. कुठल्या साईडला पोरांनो? मागच्या बाजूला आहे. हर्ट कुठे पोरांनो? पुढून आहे. कुठे तुमचं? पुढून आहे की नाही हर्ट? का मागून आहे पोरांनो? नाही. समजलंय? नॉन कोरोडेट्स आणि कोरोडेट्स लक्षात ठेवावेच लागतील. कोरोडेट्स, आपलं कोरोडेट्स म्हटलं ना की आपल्याला आठवा. याचा डिफरन्स पोरांनो खूप वेळा विचारलाय. मोस्ट एमपी क्वेश्चन आहे. एवढं आलं ना तर ॲनिमल क्लासिफिकेशनचा पूर्ण चॅप्टर आला असं समजा तुम्हाला. चला, यानंतर इम्पॉर्टंट तुम्हाला सांगतील ॲनिमलचं क्लासिफिकेशन कुठल्या बेसिसवरती केले गेले पोरांनो. तुम्हाला वरचे जेवढे बॉक्स दिसतात ना, 4 बॉक्स, एकदा पेपरला 3 मार्क्ससाठी. किती मार्क्ससाठी? फक्त 3. फक्त नाही, खूप आहेत 3. 3 मार्क्ससाठी पोरांनो फक्त बॉक्स फिल करायचे होते. काय? ॲनिमलचं क्लासिफिकेशन कसं गेलेलं आहे तुम्ही सांगणार. बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, फायलम. बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, फायलम. लक्षात राहतील. रिपीट करा, टिक करा. IMP आहे. किंगडम मध्ये ॲनिमेलिया, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम विदाउट सेल वॉल. विदाउट सेल वॉल त्यांनी सांगितले. सेल्युलर ग्रेड हे पुढे टाइप्स पडतात, काही टिश्यू, ऑर्गन सिस्टीम ग्रेड वगैरे. आता बॉडी सिमेट्री मध्ये कोणकोणत्या सिमेट्रीचा बघा. असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्रिकल. हे नक्की काय ना, हे तुम्हाला मी पुढे 1-2 क्वेश्चन आहेत ते सांगणार आहे. हा क्वेश्चन सुद्धा 3 मार्क्सला विचारला गेला. एकदम सिंपल मध्ये डिम्पल पडोस तर सांगेल तुम्हाला. बॉडी कॅव्हिटी, बरं एक सिमेट्रीचा अर्थ सांगतो. सिमेट्री म्हणजे काय? इमॅजिनरी कट करणे. इमॅजिन करायचंय, कट करायचंय. काय? बॉडी सिमेट्री. बॉडी कॅव्हिटी, रिकामी एक पोकळी जागा असते ना, आपले जे बॉडी ऑर्गन्स आहेत त्यांच्यात आणि आपल्या बॉडीमध्ये जी रिकामी जागा आहे त्याला म्हणायचं बॉडी कॅव्हिटी. याच्यामध्ये असिलोमेट, सिलोमेट आणि सुडोसिलोमेट नक्की काय, आणि युसिलोमेट हे नक्की काय तुम्हाला सांगतो मी. चला, फायलम, पोरी फेरा. आता पोरांचं जे नाव आहे ना खतरनाक आहे, म्हणजे शिव्या ज्यांना अलाउड नसतं ना हे नाव घ्यायचे पोरांनो. बघा, पोरी फेरा, निडारिया, प्लॅटियल मेंथेसिस, अस्कलेल मेंथेसिस, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का. खाली 8व्या नंबरला इचिनोडोरोमटा, हेमिकोरोडटा आणि कोरोडटा. मला तुम्ही कसं बोलणार? ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इचिनोडोरोमटा. शिव्या नाही पोरांनो, हे नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशनच्या फायलमचे. काय हे नाव आहे लक्षात ठेवण्यासाठी. चला, आता मी तुम्हाला बोललो होतो ना पोरांनो, हा एक जो क्वेश्चन आहे मोस्ट IMP पोरांनो, मोस्ट IMP पोरांनो. बघा, असिमेट्रिकल.
आता काय ह्या केसमध्ये इन सच केस, अशा केसमध्ये देर इज अ नो सच इमॅजिनरी ऍक्सिस, कुठल्याही प्रकारचा इमॅजिनरी ऍक्सिस नाहीये बॉडीमधून विच कॅन गेट टू इक्वल हाफ्स. म्हणजे ही जी बॉडी ना पोरांनो, हे जे तुम्हाला दिसतोय ना असिमेट्रिकल बॉडीचं एक्झाम्पल, त्याच्यात असा इमॅजिनरी ऍक्सिस कोणता नाही की ज्याला जर का आपण कट केलं तर त्याचे दोन इक्वल पार्ट्स होतील. खरंच कट करायचंय का त्याला आपल्याला? नाही, इमॅजिन करायचंय फक्त आपल्याला. असं रेडियल सिमेट्री. आता रेडियल म्हणजे काय माहिती का, कुठून बी कापा, कसं पण करा, पण बाय प्रोडक्ट एकच येणार. कसं बी करा येणार. मग काय, इन दिस टाइप ऑफ बॉडी इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू, याच्यामध्ये इमॅजिनरी कट आणला कुठून रे पोरांनो, सेंट्रल ऍक्सिस मधून, बट हॅव प्लेन बॉडी इट गिव्स टू हाफ्स. म्हणजे तुम्ही कुठल्या पण साईडने कट केला बघा, त्याचे सेमच पार्ट येणार. हे झालं रेडियल सिमेट्री. कसं पण कट करा सेम सिमेट्री येणार, दोन इक्वल पार्ट होणार रेडियल सिमेट्रीमध्ये. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे आपण, म्हणजे आता मी मला असं धरला आहे तुम्ही आणि इथून असा पुरा उभा कापला, हा डायरेक्ट असा उभा कापला. खरंच कापायचंय का आपल्याला? नाही, इमॅजिनेशन पॉवर वाढवा तुम्ही. हे पूर्ण असं सेंटर म्हणजे इथून डोक्याच्या इथून सेंटरमधून कापलं पोरांना आपण, दोन इक्वल पार्ट होणार आहे आपले. हे झालं बायलॅटरल सिमेट्री. कुठली सिमेट्री झाली पोरांनो? बायलॅटरल सिमेट्री. म्हणजे काय, इमॅजिन करायचंय पोरांनो, इमॅजिनरी शक्ती तुम्हाला वाढवावं लागणार आहे. आज जर का तुम्ही सकाळी लवकर उठत असाल, जर का पेपरचा अभ्यास करत असाल, रात्रभर जागून अभ्यास करत असाल ना पोरांनो, तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, तो एक दिवस येणार आहे आणि त्या दिवशी रिझल्टचा जल्लोष आपल्यालाच करायचा आहे. चला, यानंतर पहिला फायलम पोरी फिरवा, पोरी फेरा, फेरा रे फेरा, पोरी फेरा, फेरा रे फेरा, पोरी फेरा. आता पोरी फेरामध्ये काय पोरांनो, तुम्हाला आता प्रत्येक जेवढे पण आहेत ना बघा, स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितली गोष्ट बघा की कोरोडेट्स आणि नॉन कोरोडेट्स आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि इकडे 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 हा, चला पोरी फेरा. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पोरी फेरा नक्की कुठल्या फायलम मध्ये येतात, कोरोडेट मध्ये येतात की नॉन कोरोडेट मध्ये येतात. तर आता स्टार्टिंगला आपण जे शिकतोय, मी बोललो होतो आपल्या माणसांची सगळ्यात वाईट सवय आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वन साइड वाकून. म्हणजे आता पहिले आपण दुसऱ्यांचं बघणार आहे. काय, पहिले आपण बघतोय नॉन कोरोडेट बद्दल. नॉन कोरोडेट आपल्यासारखे नाही, आपल्यासारखे नाही, नॉन कोरोडेट्स. मग माझ्या पोरांनी सगळ्यात पहिले पॉइंट्स जर का माझ्या पोरांना दिसले, फायलम पोरीफेरा आहे. फायलम काय, पोरीफेरा, त्याच्याबद्दल जर का इन्फॉर्मेशन लिहायला लावली तर माझे पोरं पहिले 4 पॉइंट काय मांडतील बघा. फायलम पोरीफेरा आहे. हे कोण आहे पोरांनो? नॉन कोरोडेट्स. कोण आहे रे? नॉन कोरोडेट्स. नोटोकॉर्डिट्स अब्सेंट, पाठीचा कणा कसा यांचा? अब्सेंट. फॅरेंजियल जिल्स्लिट्स अब्सेंट, श्वसन घेऊ शकतात का हे फॅरेंजियल जिल्स वाले? नाही. नर्व कॉर्ड ही इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड, जी नर्व कॉर्ड आहे ही पुढच्या बाजूला प्रेझेंट आहे. हार्ट इज प्रेझेंट ऑन डोर्सल साइड, मागच्या बाजूला प्रेझेंट आहे. हे आपण पाठ केले, हे रट्टा मारून सम. बरं, इकडे आता एक एक पॉइंट सांगतोय, थोडं थोडं लक्षात. हे 4 तर लक्षात राहतील ना पोरांनो आपल्याला? 4 ने 1 2 3 4 5, 5 रे 5 पंचपक्वान. हा, आता हे जे 5 पॉइंट लक्षात ठेवले, बाकीचे माझे पोरं कसे सांगतील? दिस आर ॲक्वॅटिक ॲनिमल. हे जे कसे पोरांनो ॲक्वॅटिक ॲनिमल आहे, फ्यू ऑफ देम आर मराईन, काही समुद्रातले असं आणि काही फ्रेश वॉटर मधले ॲनिमल्स आहे. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव अ असिमेट्री बॉडी. असिमेट्री बघा 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 बघा, असिमेट्री. आता सांगितलं माझ्या पोरांना, असिमेट्री कट केला त्याला इमॅजिनरी असं ऍक्सिस नाहीये की ज्याचे 2 पार्ट पडतील, वाकडं तिकडे येते बाबा रे असं. आता दिस ॲनिमल हॅव अ स्पेशल टाईप ऑफ सेल. ह्या ॲनिमलला काही स्पेशल टाईपचे सेल आहे, त्याला म्हणायचं कॉलर सेल. कुठले सेल आहे? कॉलर सेल. एक्झाम्पल सायकॉन. एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, सायकॉन. कुठलं एक्झाम्पल? सायकॉन. बाजस्पंजी म्हणजे पहिलेच्या काळामध्ये अंग धुवायला वापरायचे, फक्त कशाला वापरायचे? धुवायला. बाथ स्पंज म्हणून याचं नाव आहे. पण तुम्ही लक्षात काय ठेवायचं? सायकॉन. काय लक्षात ठेवणार पोरांनो? सायकॉन. लक्षात राहील पोरीफेरा पहिला ॲनिमल. चला, आता तुम्ही म्हणणार दादा याच्यात सिंपल काय, एवढं तर लक्षात ठेवावं लागतं यार आम्हाला. अजिबात नाही. 2-3 ॲनिमल्स मी शिकवल्यानंतर तुम्ही अर ये तो बडा स्कॅम आहे बच्चा, स्कॅम करायचं आपल्याला पोरांनो. आता हे काय पोरांनो? निडारिया. पहिलं नाव सोडून द्या, निडारिया लक्षात ठेवा तुम्ही. काय लक्षात ठेवा? फायलम निडारिया किंवा सिलोइंटेरेटा निडारिया. लक्षात ठेवलं? हा. आता हे फायलम आहे. परत माझे पोर हे कोण आहे? आपल्यासारखे आहेत का? नाही, नॉन कोरोडेट्स.
दादा आपल्याला कसं समजलं? पुस्तकातून समजले. डायरेक्ट पाठ. नाव आलं फायलमचं तर डायरेक्ट नॉन कोरोडेट्स आहेत. कोण आहेत? नॉन कोरोडेट. नोटोकॉर्डिट्स अब्सेंट, फॅरेंजियल जिन्सलिट्स अब्सेंट, नर्व कॉर्ड प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड, हार्ट इज प्रेझेंट ऑन डोर्सल साइड. पहिले 5 पॉइंट फिक्स. पुढे मोस्ट ऑफ दिस ॲनिमल, परत एकदा, हे जे प्राणी आहे हे मराईन आहे, समुद्रातले प्राणी आहे. ऑनली फ्यू, काही फक्त फ्रेश वॉटरचे प्राणी आहेत, म्हणजे काही गोड्या पाण्यात आणि भरपूर सारे समुद्रातले प्राणी. बॉडी ऑफ दिस ॲनिमल आर रॅडियली सिमेट्रिकल. रॅडियली सिमेट्रिकल, कुठून पण कापा इक्वल पार्ट, कुठून पण कापा इक्वल पार्ट. रॅडियल सिमेट्रिकल आहेत पोरांनो. डायब्लॉस आणि डिप्लोब्लास्टिक आहेत हे. चला एक्झाम्पल मध्ये माझे पोरं काय लक्षात ठेवतील? हायड्रा. हायड्रा हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे पोरांनो. चलो जेलीफिश पण याचं एक एक्झाम्पल आहे. 2-3 एक्झाम्पल पाठ करावं लागतील तुम्हाला प्रत्येक ॲनिमल्सद्वारे. चलो प्लॅटिहेल्मिंथेसिस. कोणाची मिंथेसिस? प्लॅटीची हेल्मिंथेसिस. कोणाची हेल्मिंथेसिस? प्लॅटीची हेल्मिंथेसिस. आता याच्यामध्ये माझे पोरं पहिले लक्षात काय ठेवतील? कोण आहेत? नॉन कोरोडेट्स आहेत. नोटोकॉर्डिट्स absent, pharyngeal gill slits absent, nerve cord present on ventral side, heart is present on dorsal side. फिक्स आहे. खाली या. मोस्ट ऑफ दिस ॲनिमल आर एंडोपॅरासाइट्स आहेत पोरांनो. आतल्या एंडोपॅरासाइट्स आहेत. फ्यू आर फ्री लिव्हिंग, मुक्तपणे संचार करू शकतात. अँड ॲक्वेटिक, पाण्यातले आहेत पोरांनो हे. बॉडी इज ॲकोलोमेट अँड बायलेटरल सिमेट्री. असिलोमेट म्हणजे पोरांनो बॉडी आणि त्याच्या म्हणजे बॉडी जी आहे आणि आपल्या शरीरातले ऑर्गन आहे यांच्यामध्ये काही गॅप नसेल तर असिलोमेट म्हणायचं. काय म्हणायचं? बॉडी हिज असिलोमेट. अँड बायलेटरल सिमेट्री. बायलेटरल, उभा आडवा. उभा जर का असा कापला तर त्याचे 2 भाग पडतात. बायलेटरल सिमेट्री आहे. एक्झाम्पल प्लॅनेरिया लक्षात राहील. आणि लिव्हर फ्ल्यूक वगैरे टॅपवॉर्म लक्षात ठेवा. प्लॅनेरिया सिंपल आपण शिकलेलो आहे म्हणून प्लॅनेरिया सांगितलं तुम्हाला. चलो यानंतर ॲस्कल हेल्मिंथेसिस. कोणाची मेंथेसिस? ॲस्कलची हेल्मिंथेसिस. आता परत एकदा काही पॉइंट्स माझे पोरं सेम लक्षात ठेवणार पोरांनो. नॉन कोरोडेट्स. कोण आहे पोरांनो हे? नॉन कोरोडेट्स. नोटोकॉर्डिट्स अब्सेंट, pharyngeal gill slits absent, nerve cord present on ventral side, heart is present on dorsal side. फिक्स पॉइंट है. स्कैम. मजा आया? मजा तो आ रहा है अभी और भी मजा आने वाला है. चला फ्री लिव्हिंग एनिमल्स आहेत. फ्री लिव्हिंग एनिमल्स आर आयदर ॲक्वॅटिक और टेरेस्ट्रियल. ॲक्वॅटिक पाण्यातले, टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणारे. दिस एनिमल्स आर युनिसेक्शुअल. स्वतः आपल्यासारखं नाही, स्वतः. एक्झाम्पल पोरांनो दिले. ॲस्करीज एक्झाम्पल दिले तुम्हाला. लोआ एक्झाम्पल आहे. आयवम लोआ. हा चलो लक्षात राहील पोरांनो. हा महत्वाचं आहे पोरांनो. डायग्राम लक्षात ठेवा, नाही तर पेपरात आपण सगळं पाठ करून गेले. कोणाची डायग्राम काय तेच जर का माहित नसेल तरी पण प्रॉब्लेम आहे. आता ॲनालिडा. ॲनालिडा, अन्नाचा लिडा. हा आता पोरांनो याच्यामध्ये पहिले 5 पॉइंट फिक्स आहे. परत एकदा हे कोण आहे? नॉन कोरोडेट्स आहे. नोटोकॉर्डिट्स अब्सेंट, pharyngeal gill slits absent, nerve cord present on ventral side, heart is present on dorsal side. 5 पॉइंट फिक्स. परत एकदा फ्री लिव्हिंग ॲनिमल्स आहेत. हे मे बी मराईन वॉटरमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये आढळू शकतात. काही टेरेस्ट्रियल जमिनीवर पण येतात असं त्यांनी म्हटलंय. एक्झाम्पल अर्थवर्म. काय? अर्थवर्म. लीच तुम्हाला सांगितले ते. लीचचे शरीरावर लावतात काही लोक शोषून वगैरे घेण्यासाठी. ते लिचे असं त्यांना नाव द्या. एक्सेट्रा. एवढ्या गोष्टी माझ्या मते सफिशियंट आहेत. एक्झाम्पल वगैरे 1-2 लक्षात राहिले तरी ठीक आहे. बघा 5 पॉइंट हे एक्झाम्पल 6-7 पॉइंट आहे डायरेक्ट. हा चलो आता पुरांनो इम्पॉर्टंट फायलम आर्थ्रोपोडा. कोणाचा पोडा? आर्थ्रोचा पोडा. कोणाचा पोडा रे पोरांनो? आर्थ्रोचा पोडा. इम्पॉर्टंट आहे पोरांनो हा. आता काय म्हणतोय? नॉन कोरोडेट्स. नोटोकॉर्डिट्स अब्सेंट. नोटोकॉर्ड काय याच्यामध्ये? अब्सेंट आहे. pharyngeal gill slits अब्सेंट. जे काही श्वसन रेस्पिरेशन घेण्यासाठी जे ऑर्गन्स आहे ते अब्सेंट. नर्व कॉर्ड प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड, हार्ट इज प्रेझेंट ऑन डोर्सल साइड. आता प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ एनिमल फ्रॉम दिस फायलम.
झुरळ. झुरळ तुम्हाला माहिती पोरांनो, या प्लॅनेटवर बरेच झुरळ आहे अर्थवरती, आणि बरेच लोक त्या झुरळांना घाबरतात. एक्झाम्पल क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पिओ. स्कॉर्पिओ नाही हा, स्कॉर्पियन त्यांनी म्हटलेलं आहे. हनी बी वगैरे हे काय एक्झाम्पल दिले. फायलम आर्थ्रोपोडा. पोडा रे पोडा, आर्थ्रोचा पोडा. झुरळाची डायग्राम वगैरे दिसते आणि तो खेकडा दिसतोय पोरांनो, मस्त पैकी. चलो यानंतर फायलम मोलुस्का. कोणाचा का? मोलुस्का. कोणाचा काका आहे? मोलुस्काचा काका आहे पोरांनो. आता परत एकदा 5 पॉइंट फिक्स आहे पोरांनो याच्यामध्ये. नॉन कोरोडेट्स. कोण आहे पोरांनो हे? नॉन कोरोडेट्स. नोटोकॉर्डिड्स अब्सेंट, pharyngeal gill slits absent, nerve cord present on ventral side, heart is present on dorsal side. लक्षात तुम्हाला ठेवायचंय, मला नाही. पेपरला तुम्हाला जायचंय, मला नाही. लक्षात ठेवा. चला, these animals are aquatic or terrestrial. हे जे ॲनिमल आहे, काही पाण्यातले, काही टेरेस्ट्रियल, जमिनीवरचे. these animals are unisexual. स्वतःच. टेन्शन नाही, कोणावर डिपेंड नाही, आपला आपणच. एक्झाम्पल लक्षात ठेवा, ऑक्टोपस आणि स्नेल. 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. ऑक्टोपस आणि स्नेल. कोणाचा पस? ऑक्टोचा पस. असं. चलो यानंतर इचिनोडोरोमाटा. इचिनोडोरोमाटा कोणाची माता? इचिनोडोरोची माता. आता परत एकदा माझ्या पोरांना माहितीये 5 पॉइंट फिक्स. पोरांनो. नॉन कोरोडेट्स. नोटोकॉर्डिड्स absent, pharyngeal gill slits absent, nerve cord present on ventral side, heart is present on dorsal side. These are animal found only in ocean. कुठे आढळतात ते? फक्त आणि फक्त समुद्रामध्ये. मस्त छान असा समुद्र आहे आणि तिथे हे आढळतात. समुद्राच्या किनारपट्टीवर तसं तर बरंच काही आढळतं. They are unisexual or some may be hermaphrodite. हर्माफ्रोडाईट पुरानो. फ्रोडाईट हे कोण आहे? काही युनिसेक्शुअल आहे, स्वतः. काही हर्माफ्रोडाईट. डिटरमाइन नाही करत ते मेल आहे की फिमेल आहे. माणूस, बाई ते. एक्झाम्पल स्टारफिश. काय एक्झाम्पल आहे पुरानो याचं? स्टारफिश. लक्षात राहील. 1-2 बलंगोलोसस ते पण एक्झाम्पल याचं. बलंगलोससचा एक जो क्वेश्चन आहे ना पोरांनो, PYQ मध्ये मी ऍड केलेला आहे, तो करून जा. इम्पॉर्टंट आहे. इथे बाकीच्या फक्त ॲनिमल बद्दल माहिती दिली तुम्हाला, त्यामुळे ते करून जा. बलंगलोससचा क्वेश्चन आला तरी सुद्धा तुम्ही हे लिहू शकता पोरांनो, हे जे पॉइंट्स तुम्हाला सांगतोय तो. त्यामुळे ते एक्झाम्पल पण थोडे काळजीपूर्वक वाचा. चलो हेमिकोरोडाटा. कोणाचा डाटा? हेमिकोरोचा डाटा. परत एकदा 5 पॉइंट फिक्स आहे पोरांनो. नॉन कोरोडेट्स आहे. कोण आहे पोरांनो हे? नॉन कोरोडेट्स. नोटोकॉर्डिड्स absent, pharyngeal gill slits absent, nerve cord present on ventral side, heart is present on dorsal side. 5 फिक्स आहे. पुढे बॉडी ऑफ दिस एनिमल आर डिवायडेड इंटू 3. हा जो एनिमल आहे ना, याची बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे बघा. फर्स्टला प्रोबॅसिस, सेकंडला कॉलर, लास्टला ट्रंक. 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे. दे आर युनिसेक्शुअल और सम मे बी हर्माफ्रोडाईट. हर्माफ्रोडाईट माहिती तुम्हाला आता. एक्झाम्पल बलंगलोसस. परत एकदा एक्झाम्पल काय? बलंगलोसस आणि सॅक्लोग्लोसस. बलंगलोसस, सॅक्लोग्लोसस. लक्ष देलोसस. लक्ष द्या पोरांनो, पेपर आहे लवकर, आपले लक्ष द्या. एवढं समजलंय पोरांनो. चलो आता आपल्याला बघायचं आहे कोरो डाटा. कोणाचा डाटा? कोरोचा डाटा. बघा नॉन कोरोडेट्स ऑलमोस्ट संपलेले आहेत पोरांनो. आता आपल्याला बघायचे कोरोडेट. आता थोडं कन्फ्युजन करू नका. तिकडं जे ॲब्सेंट होतं ते इकडं प्रेझेंट आहे, तिकडं जे वेंट्रलला होतं इकडं ते डोर्सलला आहे. थोडंसं चेंजेस आहेत. आता फायलम कोरोडाटा हा पेपरच्या दृष्टिकोनातून वन ऑफ द मोस्ट MP. बघा हा जो चॅप्टर आहे ना पोरांनो, प्रिडिक्ट करणं डिफिकल्ट आहे कारण वेगवेगळे टाइप्स आहेत, पण लक्षात ठेवणं मी तुम्हाला सांगितलं आहे. स्कॅम. चला पहिलं आहे युरोकोरोडाटा. पहिलं काय आहे? युरोकोरोडाटा. दुसरं सेफॅलोकोरोडाटा. दुसरं काय आहे? सेफॅलोकोरोडाटा. तिसरं व्हर्टिब्रेटा. कोणाचा बेटा? व्हर्टीचा ब्रेटा. आता क्लासमध्ये सायक्लोस्टोमाटा, पिसेस, एम्फिबिया, रेप्टिलिया, ॲव्स, ममेलिया. सायक्लोस्टोमाटा, पिसेस, एम्फिबिया, रेप्टिलिया, ॲव्स, मॅमल, ममेलिया. कोणाचा लिया? ममेचा लिया. चलो ये ज्यादा हो गया. चला
आता सब फायलम युरोकोरोडेटा. कोणाबद्दल बघतोय? युरोकोरोडेटा बद्दल. कोणाबद्दल बघतोय पोरांनो? युरोकोरोडेटा बद्दल बघतोय. कोरोडेट्स हे कोण आहे आता? कोरोडेट्स. नोटोकॉर्ड आपल्यासारखे आहे ना, नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. फॅरेंजियल जिल्सलेट प्रेझेंट. दादा आपल्याला काय फॅरेंजियल जिल्सलेट्स काय पर आहेत का दादा श्वास घ्यायला? नाक आहे ना आपल्याला श्वास घ्यायला? हा. नर कॉर्ड इज डोर्सल साइड. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड. हृदय कुठे आहे? पुढे. नर कॉर्ड कुठे आहे? मागे. असं. चला, दिस आर मराईन ॲनिमल. हे कुठले? समुद्रात असणारे ॲनिमल आहे. जनरली दिस ॲनिमल आर हर्माफ्रोडाईट, म्हणजे हे ना मेल ना फिमेल, सेक्स डिटर्मिन नाही करू शकत यांच्यामध्ये. एक्झाम्पल, अरे बापरे अवघड आहे. हर्माडमानी, हर्मादमानी, हरडमानी, हरडमानिया, हरडमानिया, हरडमानिया. हा, काही पण उल्लेख करा, पेपरात लिहिता आला पाहिजे, बस एवढं लक्षात ठेवा. यानंतर सब फायलम सेफेलोकोरोडेटा. कोणता आहे रे पोरांनो? सेफेलोकोरोडेटा. कोणता सब फायलम आहे आता? सेफेलोकोरोडेटा. हे कोण आहे? कोरोडेट्स आहेत. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. फॅरेंजियल जिल्सलेट्स प्रेझेंट. नर कॉर्ड प्रेझेंट ऑन डोर्सल साइड. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड. दिस आर स्मॉल फिश लाईक मराईन ॲनिमल. हे फिश सारखे स्मॉल आहेत, मराईन समुद्रातले ॲनिमल्स आहे. दिस ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल, स्वतःच स्वतः. एक्झाम्पल एम्फिऑक्झस. कोणतं एक्झाम्पल आहे? एम्फिऑक्झस. लक्षात राहील. चलो, आता सब फायलम व्हर्टिब्रेटा. कोणता आहे रे? व्हर्टिब्रेटा. हे कोण आहे? कोरोडेट. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. फॅरेंजियल जिल्सलेट्स प्रेझेंट. नॉरकॉर्ड प्रेझेंट ऑन डोर्सल साइड. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साइड. बस सफिशियंट आहे. एवढं लक्षात ठेवणं पण सफिशियंट आहे. चलो, आता पोरांनो आपल्याला बघायचं आहे बलंग लोसस. कोणता लसस? बलंगचा लोसस. क्लासिफिकेशन. आता पेपरमध्ये कधी कधी तुम्हाला फक्त डायग्राम दिली जाईल, एक बॉक्स दिला जाईल, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन, किंगडम, सब किंगडम आणि फायलम एवढंच सांगा, बस. डायरेक्ट 3 मार्काला क्वेश्चन येईल. डायरेक्ट 3 मार्काला. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. रेअर चान्सेस आहेत विचारण्याचे, बट तरी पण सांगतोय की लक्षात ठेवा तुम्ही. किंगडम ॲनिमलिया. मेन किंगडम तर ॲनिमल्सच असणार आहे सगळ्यांची, त्यामुळे हे नॉर्मल आहे पोरांनो, हे लक्षात राहील आपल्याला. सब किंगडम नॉन कोरोडेटा. सब किंगडम नॉन कोरोडेटा सांगितलंय त्यांनी. फायलम हेमी कोरोडेटा. फायलम कोणता त्याचा? हेमी कोरोडेटा. बलंग लोसस झालं. किंगडम ॲनिमलिया फिक्स आहे. कुठे येतो हा? नॉन कोरोडेट मध्ये. पहिलेच शिकवलं मी. फायलम कोणामध्ये? हेमी कोरोडेटा मध्ये येतो. कोणामध्ये? हेमी कोरोडेटा मध्ये येतो. चलो, शार्क. शार्कचं एक्झाम्पल जर विचारलं तर क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमलिया. कोणामध्ये येतात? ॲनिमलियामध्ये. फायलम कोरोडेटा. आपल्यासारखे ना, त्यांना स्पायनल कॉर्ड वगैरे आणि हर्ट सगळ्या गोष्टी आपल्यासारख्या त्यांच्या, म्हणजे सिमिलर, नॉट एक्झॅक्टली सेम असं. सब फायलम व्हर्टिब्रेटा. कोणाचा बेटा? व्हर्टीचा ब्रेटा. क्लास पिसेस. कोणामध्ये येतात हे क्लास? कोण त्यांचा? पिसेस आहेत. चला, याचे नाव थोडेफार लक्षात ठेवा, अदरवाइज इट्स ओके. बेंडूक. कोण आहे पोरांनो? हे बेंडूक आहे. कोण आहे पोरांनो? बेंडूक. किंगडम ॲनिमलिया. फायलम कोरोडेटा. सब फायलम व्हर्टिब्रेटा. क्लास ॲम्फिबिया. लक्षात राहील ना रे पोरांनो? लक्षात ठेवावं लागेल रे पोरांनो. चला, आता वॉल लिझार्ड आणि पिगन. आता वॉल लिझार्ड क्लासिफिकेशन काय यांचं? किंगडम ॲनिमलिया. फायलम कोरोडेटा. सब फायलम व्हर्टिब्रेटा. क्लास रेप्टेलिया. रेप्टॅलिया. कोणाचा लिया? रेप्टॅचा लिया. पिगन. याच्यामध्ये किंगडम ॲनिमलिया. फायलम कोरोडेट. सब फायलम व्हर्टिब्रेटा. क्लास ॲव्ज. क्लास काय याचा? ॲव्ज आहे. चलो, आता बॅट. कोण रे पोरांनो? BAT बॅट नाही, हा वेगळावाला बॅट आहे. पर एकदा क्लासिफिकेशन किंगडम ॲनिमलिया. फायलम कोरोडेटा. सब फायलम व्हर्टिब्रेटा. क्लास ममेलिया. ममेलिया म्हणजे दुग्धजन्य प्राणी, जे मिल्क प्रोड्यूस करतात त्यांच्या बाळासाठी, ते ममेल्स असतात, ममेल्समध्ये कन्वर्ट होतात. आता पोरांनो इम्पॉर्टंट हे 2, बटरफ्लाय आणि स्टारफिश. छान किती दिसते हे फुलपाखरू. फुलपाखरू आता येणार फुलपाखरू. हा, चला, क्लासिफिकेशन म्हणजे किंगडम ॲनिमलिया फिक्स आहे. सब किंगडम नॉन कोरोडेट्स आहेत पोरांनो. हे कोण आहे? हे नॉन कोरोडेट. फायलम आर्थ्रोपोडा. कोणाचा पोडा? आर्थ्रोचा पोडा. स्टारफिश.
स्टारफिशचं काय क्लासिफिकेशन? किंगडम फिक्स आहे, ॲनिमली असणार आहे. सब किंगडम नॉन कोरोडेट म्हणजे आपल्यासारखे नाही. फायलम इचिनोडोरमाटा. कोणाची माता? इचिनोची माता डोरोची, इचिनोडोरमाटा. लक्षात राहील, लक्षात ठेवावं लागेल. आता पोरांनो डिफरन्स बिटवीन बटरफ्लाय आणि बॅट. बटरफ्लाय आणि बॅटचा डिफरन्स आता दोन माझ्या मते टाकलेले डिफरन्स. इम्पॉर्टंट डिफरन्स आणि PYQ करून जायचे. डन 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 डन. बटरफ्लाय. बटरफ्लाय बिलॉंगिंग टू द नॉन कोरोडेट. बटरफ्लाय कोणामध्ये येतात? नॉन कोरोडेट मध्ये येतात. बॅट्स आर कोरोडेट. बटरफ्लाय बिलॉंगिंग टू द फायलम आर्थ्रोपोडा. बॅट बिलॉंगिंग टू द फायलम कोरोडेटा. इट बिलॉंगिंग टू द क्लास इन्सेक्टा. इट बिलॉंगिंग टू द ममेलिया. एक्झोस्केलेटॉन इज चिटेनियस. एक्झोस्केलेटॉन म्हणजे बाहेरचं जो काही कव्हरिंग भाग आहे ना पोरांनो, चिटेनियस प्रोटेक्टिव्ह सॉरी प्रोटेक्टिव्ह आहे. इकडे बॅटमध्ये एक्झोस्केलेटॉन इज कव्हर विथ हेअर. केस आहे. काय आहे? केस आहे एक्झोस्केलेटॉन वरती. कोणाच्या? बॅटच्या. यानंतर ममेलिया आणि ॲप्स. ममेरी ग्लँड्स आर प्रेझेंट. म्हणजे पोरांनो मिल्क प्रोड्यूस करण्याचं जे ऑर्गन आहे ते मॅमल्स मध्ये प्रेझेंट आहे. ॲव्स मध्ये हे ममेरी ग्लँड्स अब्सेंट आहे. मॅमल्स आर मोस्टली अडॅप्टेड फॉर टेरेस्ट्रियल लाईफ. मॅमल्स जे आहेत हे जमिनीवरती आढळतात. ॲव्स जे आहे हे कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ म्हणजे हवेमध्ये. लिम्स आर यूज फॉर वॉकिंग अँड रनिंग. वॉकिंग आणि रनिंग साठी काय यूज करतात? लिम्स. 4 लिम्स आर मॉडिफाय इन टू द विंग्स फॉर फ्लाइंग. त्यांचे जे 4 लिम्स हे कशासाठी यूज करता? उडण्यासाठी. बॉडी इज कव्हर विथ द हेअर. बॉडी कशाने कव्हर आहे? हेअरनी. बॉडी इज कव्हर विथ फिदर. फादर नाहीये, फिदर फिदर. काय पोरांनो? फिदर. दे आर विव्हिपॅरस आणि दे आर ओव्हिपॅरस. आता विव्हिपॅरस आणि ओव्हिपॅरस काय माझ्या पोरांना माहिती आहे? ममेरी ग्लँड ज्यांच्यात प्रेझेंट आहे ते विव्हिपॅरस अंडे देत नाही. आता इकडे ममेरी ग्लँड अब्सेंट आहे. ओव्हिपॅरस जे अंडे देतात. लक्षात येत ना? अंडे देणारे, अंडे न देणारे असा हा प्रकार विव्हिपॅरस आणि ओव्हिपॅरसचा. आय होप सो हा चॅप्टर तुम्हाला कम्प्लिटली समजलेला असेल पोरांनो. मला माहिती आहे तुम्हाला कुठल्या प्रकारचं, मला माहिती आहे पोरांना ना खरं तर पेपरचं टेन्शन किंवा प्रेशर राहतच नाही. पण आपल्या आईवडिलांचा असलेला विश्वास, त्यांच्या असलेल्या अपेक्षा या आपण पूर्ण करू की नाही हा एकच गोष्टीचा विचार त्यांना सतावत असतो आणि त्याचमुळे ते टेन्शन घेत असतात. पण पोरांनो एकदम टेन्शन फ्री रहा. चिल चिल के दिल में बिल फाड़ेंगे, पेपर अच्छे मार्क्स से पास करेंगे बच्चा. तुम्हाला या सगळ्या नोट्स ज्या आहेत ना या फ्री ऑफ कॉस्ट टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेल्या आहेत. जास्तीत जास्त मुलांना त्या नोट शेअर करा जेणेकरून सगळ्यांना चांगला अभ्यास करता येईल. आता याच्या पुढे कदाचित 1 शॉट रिव्हिजनच्या जे व्हिडिओ आहेत हे मी बंद करणार आहेत आणि डायरेक्ट क्वेश्चन नंबर 3 मध्ये कुठले कुठले क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला. डायरेक्ट IMP क्वेश्चन्स 3 मार्क्ससाठी, 4 मार्क्ससाठी आणि गिव्ह रिझन्स हे सगळ्याचा डेटा आहे ना हा तुम्हाला मी पूर्णपणे समजावून YouTube वरती प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. ऑल द व्हेरी बेस्ट. मस्त पेपर द्या.